आता सणासुदीचे दिवस पण आले आहे. सणासुदीच्या दिवसामध्ये तुम्ही कोणत्याही काठापदराच्या साड्या वगैरे घालतात. गौरी पूजा असो, गणेश उत्सवामध्ये असो, तर सर्वात जास्त महिलाही काठापदराच्या साड्या घालतात, नाहीतर मग अशा कॉटनच्या साड्या घालतात सॉफ्टवाल्या. तर ते साड्या सजेस्ट करतात. आता साडी घालायचं राहिलं तर कधी कधी काय होते की मॅचिंग ब्लाऊज त्याच्या साडीवर कधी कधी मॅचिंग ब्लाऊजवर कधी फिट होऊन जाते आपल्याला, कधी आपण हेल्दी आणि कधी आपण बारीक होऊन जातो. तर त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊज कधी फिट होते, कधी लूज होते, या प्रॉब्लेम होत राहतात आणि होऊन जातात. तर कधी घाई आयत्या वेळी आपल्याला ब्लाऊज त्याच्यावर वेगळं ब्लाऊज निवडायचं असते. कोणत्या ब्लाऊज निवडायचा आहे असा विचार पडतो आपल्याला. पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणते ब्लाऊज तुम्हाला 5 ब्लाऊज तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्याही साडीवर चाललं जाईल हे असे ब्लाऊज मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. नमस्कार मंडळी, तर तुम्ही कसे आहेत तुम्ही सर्व ग्रेट. तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळेल. तर जास्त बडबड न करा, चला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. ब्लाऊज आहे ब्लॅक कलर आपल्याकडे असतेच. ब्लॅक कलर हा कॉमन कलर आहे. काठापदराची असो, जॉर्जेटची असो, क्रेपची असो, नाहीतर मग सिफॉनचे असो, सर्वात जास्त साड्यावर ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा चालला जातो. तर जेणेकरून तुमच्याकडे ब्लाऊज कलेक्शनमध्ये ब्लॅक कलरचा ब्लाऊज असण्याचं गरजेचंच असते. ब्लॅक कलर अशा कलरचा म्हणजे वेलवेटचा तुम्ही ब्लाऊज नक्की शिवू शका. कारण नाईट फंक्शनमध्ये वगैरे जात असेल तर तुम्ही हे ब्लाऊज तुम्ही नक्की शिवलं पाहिजे. आणि हा वेलवेट आहे, पूर्ण वेलवेट आहे आणि याच्यावर असे टिकलीसवाला वर्क दिला आहे धाग्यामध्ये आणि छान आहे. याला नाईटमध्ये खूप शाईन मारतात आणि नक्कीच हे असं तुमच्याकडे ब्लाऊज असलेलं पाहिजे. तुम्ही शिवून घ्या, नाहीतर मग तुम्ही रेडीमेड पण आहे अवेलेबल आणि ऑनलाईन ऑफलाईन पण आहे, तुम्ही नक्कीच परचेस करू शकता. आणि छान असं ब्लाऊज आहे ब्लॅक कलरचं. तुमच्याकडे वेलवेटवाला ब्लाऊज असलेच पाहिजे. नेक्स्ट कलरचा ब्लाऊजमध्ये मी हा मिशोवरून ऑर्डर केला आहे. तुम्हाला ह्या ब्लाऊजची तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईल, तुम्ही त्याच्यावर क्लिक करून परचेस करू शकाल. तर हे ब्लाऊज आहे, नेटचं आहे, छान असं भरीव आहे. पण हा पण ब्लाऊज तुम्ही नाईट फंक्शनमध्ये घालू शकता, रिसेप्शनमध्ये वगैरे कुठे जायचं असेल, पार्टीमध्ये वगैरे जायचं असेल तर तुम्ही हे ब्लॅक कलरचा ब्लाऊज घालू शकता. आणि हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज मी तुम्हाला सांगते की ते नेटची साडी, जॉर्जेट कलरची साडी, रेड कलरच्या साडीवर आणखी उठून दिसेल. तर हा ब्लाऊज तुम्ही नक्कीच घ्या. तर आणि असा मागून गोलगडा आहे, छान आहे, नेट आहे आणि याला असा अस्तर दिलाय ना, हा छोटासा वर्क दिलाय नेटमध्ये आणि मी तुम्हाला लिंक देऊन देईल. आणि छान असा आणि याला छान असा वर्क दिला आहे. तुम्ही नक्कीच असा पॅटर्नमध्ये तरी तुमच्याकडे भारीवाला थोडं ब्लॅक कलरचा ब्लाऊज असलेलं पाहिजे. ब्लाऊज आहे ब्लॅकमध्ये, हा ब्रासो नेट आहे आणि छान असं आहे. घरी वगैरे आपण घरी कोणी महिला ही साडी घरी वेअर करत असेल तर तुम्ही नक्कीच असा ब्लाऊज शिवून घ्या. साधा सिंपलवाला ब्लाऊज आहे, मागून गोल गळा आहे आणि समोरून गोल गळा आहे, समोर हुकाचा आहे आणि सेम सिंपलवाला ब्लाऊज आहे. आणि इथे मेगाबाई आहे, मी तुम्हाला दाखवून देते मेगाबाईच्या. असं तुमच्याकडे असं ब्लाऊज तुमच्याकडे असलेच पाहिजे, तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही नक्कीच शिवून घ्या असं ब्लाऊज. नेक्स्ट ब्लाऊज आहे आणि हे मी तुम्हाला सांगते ब्लॅक कलरचा ब्लाऊज हे जास्त करून रेड, येल्लो आणि ब्ल्यू अशा कलरच्या डार्क कलरच्या साडीवर, फेंट कलर साडीवर, कोणत्याही साडीवर मॅच होते ब्लॅक कलरचे ब्लाऊज. म्हणजे तुमच्याकडे ब्लॅक कलरचे ब्लाऊज असलेच पाहिजे. आणि ब्रोकेटेड ब्लाऊजमध्ये एक आहे की म्हणजे त्याच्यावर प्रिंट्स राहते, खूप सारे प्रिंट्स राहते. माझ्याकडे एक ब्लाऊज आहे, मी शिवलेला आहे आणि हा छान असा प्रिंट आहे. हे साडी प्लेन होती, याच्यावर ग्रे कलर होता, पूर्ण प्लेन शाईन होता. आता मागे खूप लेटेस्टमध्ये होतं, मागच्या तरी 2-3 वर्षाच्या आधी खूप सारं ट्रेंड होतं की प्लेन साडी आणि त्याच्यावर प्रिंटेड ब्लाऊज. तर माझ्याकडे प्लेन कलरची साडी होती ग्रे कलरची आणि त्याच्यावर मी प्रिंटेडवाला ब्लाऊज होते, हेच म्हणजे त्याच्या साडीवरच आलं होतं, तर मी शिवलेला आहे. आणि असं ब्रोकेटवाला ब्लाऊज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये हे ब्लाऊज तुम्ही एक नाही तर 2 तरी तुम्ही नक्कीच परचेस करा, नाहीतर मग असले पाहिजे, जेणेकरून तुमच्या कोणत्याही साडीवर. आता याच्यावर प्रिंट्स आहे ग्रीन, पिंक, येलो वगैरे असे प्रिंट्स आहेत. तुम्ही या कलरच्या साड्या तुम्ही ह्या ब्लाऊजवर तुम्ही नक्कीच घालू शकाल.
आणि छान असं दिसते आणि आणखी उठून दिसते, कारण की ब्रोकेडचा ब्लाऊज हा कोणत्याही साडीवर चालला जाते. पण अदर मी तुम्हाला सांगते, ब्रोकेडचा ब्लाऊज हा ठीक आहे, याच्यावर सिफॉन, जॉर्जेट, क्रेप अशाच टाईपच्या साड्या चालल्या जाईल या ब्लाऊजवर. नेक्स्ट त्याच्यावरच्या मी टाईपमध्ये दाखवते तुम्हाला. नेक्स्ट याच्यामध्ये आता त्याच्यावर प्रिंट्स आहे, याच्यावर एक थोडंसं प्रिंट्स आहे आणि याला छान असं फ्लॉवर दिलं, त्याच्यामध्ये पण फ्लॉवर होते, पण याच्यामध्ये असं शायनिंगवाली टिकली दिली आहे, असे हे नाही का टिकले दिले आहेत. याच्यामध्ये ना खूप सारं छान खूप छान दिसतं. हा रेडीमेड ब्लाऊज आहे, ते शिवलेलं होतं मी. हा रेडीमेड ब्लाऊज आहे आणि ऑफलाईनच आहे, मी ऑनलाईन नाही केला आहे, नाहीतर मी याची लिंक तुम्हाला देऊन दिली असती. पण हा छान आहे ब्लाऊज आणि हा प्रिंटेड आहे, पूर्ण प्रिंट डार्क ग्रीन मध्ये आहे, रेड आणि येलो कलरचं कॉम्बिनेशन दिलं आहे आणि याच्यावर रेड कलरचं येलो कलरची साडीही चालली जाईल. म्हणजे ज्या कलरची प्रिंट असेल त्या कलरचं तुम्ही साडी नेसू शकाल. तर या म्हणजे रेड याच्या येलो कलरच्या साड्या तुम्ही याच्यावर या ब्लाऊजवर वाली प्रिंट आहे अशा कलर अशा टाईपचं तुमच्याकडे ब्लाऊज असलेलंच पाहिजे. नेक्स्ट आहे गोल्डन कलरचं. गोल्डन कलरच्या ब्लाऊजमध्ये दोन कलर राहते, एक डार्क गोल्डन, एक फेंट गोल्डन. तर ते एक डार्क गोल्डन मी एक माझ्याकडे सिंपलवाला ब्लाऊज आहे हे वाला. हा ब्लाऊज तुम्ही काटापदराच्या साडीवर वर आता पातळवर कसं राहते, गोल्डन कलरची काठ राहते, गोल्डन कलरची काठची साडी ही सर्व साडीवर जाते. आता हे माझ्याकडे हा गोल्डन कलरची काठ आहे, म्हणजे याचा कॉम्बिनेशन निळा असेल, याच्या काठ गोल्डन असेल, याची साडी ही साडी थोडी ग्रीनिश आणि निळ्या कलरची असेल, पण याची काठ म्हणजे सर्व साडीवर गोल्डन कलरचा कॉम्बिनेशन असते. असं एकही साडी नसेल की ज्याच्याकडे गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन नसेल, जेणेकरून मी काठापदराची गोष्ट करत आहे, काठापदराच्या साडीचे. बाकी अदर साडीच्यावर गोल्डन कलरचं नसते, पण काठापदराच्या साडीवर नक्कीच असते गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन. ते काठ असो, जरी असो, काही असो, पण त्याच्यावर असते गोल्डन कलरचं. तर तुम्ही गोल्डन कलरचा ब्लाऊज हा तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये असलेच पाहिजे, कारण की हा इम्पॉर्टंट ब्लाऊज आहे, ब्लॅक आणि गोल्डन कलरचा ब्लाऊज असा. नेक्स्ट आहे अदर म्हणजे नाईट फंक्शन मध्ये राहते, नेट कलरची साडी वगैरे घालायची राहिले, म्हणजे अशी थोडी शायनिंग वाली साडी घालायची राहिले, तर तुम्ही शायनिंग वाले गोल्डन कलरचा ब्लाऊज मी तुम्हाला माझ्याकडे आहे नाही अवेलेबल, पण मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवून देईल कोणत्या टाईपचा आहे, तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तर माझ्याकडे हा सिम्पल वाला आहे, तर त्या टाईपचं तुमच्याकडे गोल्डन कलरच्या शायनिंग वाले ब्लाऊज तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. पण ते त्याच्यावर नाईट फंक्शनमध्ये वगैरे तुम्ही रिसेप्शनमध्ये वगैरे नाहीतर मग कुठे पार्टी वगैरे मध्ये जायचं राहिलं तर ते ब्लाऊज तुम्ही नक्कीच घालू शकाल. फोर्थ रेड कलरचं ब्लाऊज. फोर्थ रेड कलरचं ब्लाऊज मी तुम्हाला सांगते, रेड कलरचं ब्लाऊज तुम्ही सिंपल शिवा, मी सिंपल कापड शिवा, कारण कलरचा ब्लाऊज आपण घातला तर थोडं फेअर दिसते. लाल कलर असा कलर आहे की तो म्हणजे उठून दिसते, आपला फेस उठून दिसते, आपलं थोडं फेअर दिसतो, तर लाल कलर तुमच्याकडे असलंच पाहिजे. सिंपल आणि हे साडी आपण सिफॉन, जॉर्जेट आणि अशा क्रेपच्या असं मी सिंपलवाला ब्लाऊज शिवला आहे. छान असं तुमच्याकडे असलंच पाहिजे, असं सिंपलवाला आणि प्लेनवाला. तुमच्याकडे याच्याकडे गोल्डन आहे, बोटे दिले आहे, तर तुम्ही असं टाईपचं तुम्ही शिवू शकाल. नेक्स्ट तुमच्या गोल्डनमध्ये आहे ते थोडं वर्कवालं पण शिवा, जेणेकरून तुमची साडी ग्रीन कलरची असेल, पैठणी, काठापदराची, कांजीवरम, तर तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून तुम्ही रेड कलरचा ब्लाऊज घालू शका. येलो कलरची साडी वगैरे खूप साऱ्या पॅटर्न म्हणजे त्यात काठ वगैरे रेड असेल तर तुम्ही ब्लाऊज नक्कीच घालू शकाल. तर तुम्हीच खरंच हे साडीवर रेड कलरचा ब्लाऊज नक्की शिवा. आणि हा रेड कलरचा ब्लाऊज मी मिशोवरून परचेस केला आहे, तर मी तुम्हाला हा ब्लाऊज तुम्हाला परचेस करायचा असेल तर मी लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईल, तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही परचेस करू शका. हे ब्लाऊज आहे आणि स्लीवलेस आहे. माझ्याकडे 3/4 वाला पण ब्लाऊज आहे, तर तुमच्याकडे ब्लाऊज जरी काटेड ब्लाऊज आहे. आता ट्रेंड होतं रेड कलरच्या साडीवर रेड कलरचा ब्लाऊज, खूप साऱ्या माझ्याकडे पण आहे हे रेड कलरची साडी, त्याच्यावरचा मी ब्लाऊज शिवलाय 3/4 वाली स्लीववाला. अशा पॅटर्नचे तुमच्याकडे पण ब्लाऊज असणं गरजेचं आहे आणि नक्कीच तुम्ही असा ब्लाऊज शिवा. मी वर्क नाही केलं आहे, तर तुम्ही वर्क करू शकता स्लीववर, आणखी छान दिसेल. आता मी तुम्हाला सांगते, काठापदराच्या साडीवर भरीव वर्क असेल तर तुम्ही सिंपलवाला ब्लाऊज शिवा, प्लेन, त्याच्यावर वर्क करा नको. आणि तुमची साडी सिंपल असेल तर तुम्ही ब्लाऊजला वर्क करा, म्हणजे
खूप प्रिंट होती रेड कलरची, तर मग मी सिंपल ब्लाऊज शिवला आहे, सिंपल, जेणेकरून आपली साडी उठली पाहिजे म्हणून मी सिंपल ठेवला. तुम्हाला भारी करायचं, वर्क करायचं, तुम्ही नक्कीच करू शकाल वर्क आणि छान दिसतं. नेक्स्ट आहे आणि रेड कलर साडीवर ब्लाऊजवर तुम्ही येलो कलरची साडी, ग्रीन कलरची साडी, ब्लॅक कलरची साडी, जांभळ्या कलरची साडी, अशा साड्या तुम्ही नेसू शकता. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज म्हणून तुम्ही नक्कीच रेड कलरचे ब्लाऊज तुमच्याकडे असलेच पाहिजे. नक्कीच तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये रेड कलरचे ब्लाऊज नक्कीच ठेवा, जेणेकरून तुम्ही आयत्या वेळी कधी पण तुम्ही कुठे जायचं राहिला तर तुम्ही रेड कलरचा ब्लाऊज नक्कीच घाला. माझ्याकडे ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे. ग्रीन कलरचा ब्लाऊज मी 3/4 वाली स्लीव वाला ब्लाऊज शिवला आहे, छान असा, आणि मला खूप स्पेशली आवडला हा ब्लाऊज आणि खूप सुंदर दिसते. हा ब्लाऊज आहे, हा ब्लाऊज स्लीवलेस आहे, छान 3/4 वाली स्लीव आहे. तर तुमच्याकडे ग्रीन कलरचा ब्लाऊज, आता तुम्ही स्लीवलेस 3/4 आणि वेलवेट वगैरे अशा पॅटर्नचे ब्लाऊज असेल ना, तुमच्याकडे कोणत्याही पॅटर्नचे ब्लाऊज असो, पण तुमच्याकडे ग्रीन कलरचा ब्लाऊज असणे गरजेचे असते. आता काठापदराच्या साडीवर शक्यतो मी सांगते तुम्हाला, काठापदराच्या साडीवर हिरव्या कलरचा ब्लाऊज खूपच उठून दिसते. का बरं? आपण हिरव्या बांगड्या घालतो, हिरव्या चुड्या घालतो. आपण हिरव्या चुड्या घालतो ना, तर आपल्याला आणखी उठून दिसण्यासाठी आपण ब्लाऊज हिरवं घातलेलं पाहिजे. साडी ही रेड कलर असं कॉन्ट्रास्ट म्हणून आहे ना, कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही हिरवा कलरचा ब्लाऊज नक्कीच घालू शकाल. हे ब्लाऊज आहे मी 3/4 वाला ब्लाऊज, आणि मला स्पेशली खूप आवडला, शिवलेला आहे छान. आणि ह्या समोरचा हुकाचा आहे आणि मागचा गळा मी तुम्हाला दाखवते. मागचा गळा आहे हा छान, आणि ते तसं सिंपल वाला ब्लाऊज तुमच्याकडे असलंच पाहिजे, खरंच तुम्ही छान दिसाल नक्कीच. आणि माझ्याकडे ग्रीन कलरचा वेलवेट पण आहे. मी ग्रीन कलरचा ब्लाऊज हा पातळवर घातलं होतं. मी छान दिसते. आपण स्पेशली तुम्हाला पातळवर वगैरे घालायला जातं, तो कोणत्याही कलरचा पातळ असतो, तर तुम्ही हा वेलवेटचा ब्लाऊज घातला ना ग्रीन कलरचा, तर आणखी उठून दिसेल, आणखी छान दिसेल. नक्कीच मी घातला आहे, तुम्हाला मी स्क्रीनशॉट दाखवून देईल. तर छान आहे आणि खूप सुंदर आहे. तर तुमच्याकडे वेलवेटवाला पण ब्लाऊज तुम्ही नक्कीच ठेवा तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये, आणि छान दिसते. हे टिकलीवाला, हा शायनिंगवाला आहे. तर शायनिंगवाला ब्लाऊज हा ग्रीन कलरचा आहे माझ्याकडे, आणि हा मिशोवरून परचेस केला आहे, आणि छान आहे, खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला परचेस करायचं लिंक तुम्हाला देऊन देईल. जे माझ्याकडे जे ऑनलाईन आहे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवले आहे, त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईल. तर ते तुम्ही बघाल की ब्लाऊज परचेस करायचं आहे तर नक्कीच चेकआउट करा. तुम्ही नाईट फंक्शनमध्ये नक्कीच घाला. आता तुम्हाला मी सांगते, तुम्ही साडीवर तर घालू शकाल हे ब्लाऊज, पण मी तुम्हाला सांगते, तुम्ही स्कर्ट वगैरे घालत असाल, म्हणजे लाचा टाईप वगैरे घालत असाल, ड्रेस स्कर्ट वगैरे असा, तर तुम्हीच नक्की हे ब्लाऊज तुम्ही घालू शकाल नाईटमध्ये, कारण की नाईटमध्ये हा शाईन मारते, लाईटमध्ये वगैरे आपण छान दिसाल, आणखी ब्लाऊज अजून उठून दिसेल. तर नक्कीच असा ब्लाऊज तुमच्याकडे असलेच पाहिजे. नेक्स्ट आहे माझा, हा खूप भरीव आहे, मागचा भरीव आहे, आणि असं खूप वर्क आहे, खूप छान आहे, आणि ब्लाऊज खूप रिच लुक देते, खूप म्हणजे भारी लुक देते ब्लाऊज घातला तर, आणि खूप छान दिसते. याला फिटिंग करायची, अजून ही फिटिंग केली नाही, आणि छान आहे, असा भरीव आहे, पूर्ण भरीव आहे, आणि ब्रायडल सारखा लुक येते. आता मी तुम्हाला सांगते, आता गौरी पूजा आहे, गौरी पूजामध्ये आता आता नवीन नवीन लग्न झालेल्या महिला राहतात, त्यांच्यासाठी मी सांगते की असं तुमच्याकडे ब्लाऊज असलाच पाहिजे. आता तुम्ही लग्नात घालू शकता, नाहीतर मग तुम्ही साऊथ इंडियन लुक करत असाल, तर साऊथ इंडियन लुकमध्ये असं ब्लाऊज पाहिजे भरीव, तर हे असं ब्लाऊज तुम्ही भरीव घालू शकाल. तर तुम्ही असं तुमच्याकडे भरीववाला ब्लाऊज तुमच्याकडे नक्कीच आला, आणि खूप चांगलं टिकली वर्क वगैरे आहे, छान आहे, भरीव नाही, तर तुम्ही नक्कीच असा ब्लाऊज तुमच्याकडे असलंच पाहिजे. आणि हे ग्रीन कलरचा ब्लाऊज तुम्ही रेड, गुलाबी, येल्लो, ब्लॅक, अशा जांभळा वगैरे अशा कलरचे पिंकिश, असा लाईट पिंकिश कलरच्या साडीवर तुम्ही नक्कीच हे ग्रीन कलरचा ब्लाऊज नक्कीच आहे. एवढे 5 ब्लाऊज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एवढे 5 ब्लाऊज तुमच्याकडे असेल तर खरंच
तुम्ही कोणत्याही साडीवर एक तरी ब्लाऊज तुमचा मॅच होऊन जाईल. तर तुम्ही कधी तुम्ही आता सणासुदीच्या दिवसामध्ये नाही तर लग्न सोहळ्यामध्ये हे तुम्ही ब्लाऊज तुम्ही तुमच्याकडे असाल तर नक्कीच तुम्ही कोणत्याही साडीवर तुम्ही छान दिसाल. तर कसा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडासा तरी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. तोपर्यंत